आपण पुन्हा एकदा या सभागृहात उपस्थित सर्वांनी व्यासपीठावर असलेले मान्यवर आणि शरदराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात यांचं स्वागत करावं. ह्या वयवर्षे 75 तब्बल पाऊण शतकाचा दमदार प्रवास, दैदिप्यमान कर्तृत्वाचे, वैचारिक बांधिलकीचे, लोकसेवेचे पाऊण शतक. ह्या प्रवासाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राची कथा, महाराष्ट्राच्या उत्तुंग भरारीची बहारदार दास्तान. आज महाराष्ट्राची 12 कोटी जनता ही गोष्ट ऐकते. शरदचंद्र गोविंदराव पवार नामक गोष्ट ऐकून हर्षभरित होते आणि महाराष्ट्राची जनता एकमुखानं म्हणतेय, मी काय तुला वाहू तुझेच अवघे जीवित वैभव. अशी ही वैभवशाली 75 वर्ष एका डेरेदार आधारवडाचं पाऊण शतक. ऊन पाऊस वारा विजा अंगावर सहज झेलणारा, आपल्या वत्सल सावलीत सगळ्यांना सामावून घेणारा स्नेहार्द्र आधारवड. या व्रतस्थ वडाच्या अंगावर हजारो पानं आणि जमिनीकडे परत वळणाऱ्या पारंब्या, आकाशाला कवेत घेण्याची दुर्दम्य इच्छा, जमिनीत मुळं घट्ट रुजवण्याची तीव्र मनीषा. अतीव समाधानाचं कोवळं ऊन पसरलंय या वटवृक्षावर. ते तसंच राहो आणखीन 100 वर्ष. रसिको, शरदरावजींच्या गजबजलेल्या आणि कर्तबगार आयुष्यातले 75 तेजस्वी क्षण एकमेकांना गुंफून सिद्ध झालंय एक अनुपम चित्रचरित्र, आधारवड. या देखण्या चित्रचरित्राची कल्पना श्री सुनीलजी तटकरे, श्री अजितदादा पवार, श्री धनंजय मुंडे आणि श्री सचिनभाऊ अहिर या ताज्या दमाच्या नेत्यांची. चौघांनी ती कष्टपूर्वक अंमलात आणली. आजच्या दिवशी आधारवडचं प्रकाशन होणं हे सर्वथा उचितच आहे. राजकारणाचं कुंपण ओलांडून साहित्य, कला, रंगभूमी, चित्रपट, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, कारखानदारी, शेती अशा निरनिराळ्या क्षेत्रांबद्दल शरदरावजींना सघन आत्मीयता आणि कुतूहलसुद्धा. निवडक विविध क्षेत्रातले मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्या सगळ्यांच्या साक्षीनं आधारवडचं प्रकाशन आणि आदरणीय शरदरावजींचा हृदय सत्कार असं ह्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाचं स्वरूप आहे. मी मान्यवरांची थोडक्यात ओळख करून देणार आहे आणि प्रत्येक मान्यवर शरदरावजींबद्दल थोडक्यात बोलतील. सगळंच मोजक्या शब्दात करायचं आहे आपल्याला. रसिको, शरदरावजींच्या जडणघडणीत त्यांच्या आईंचा अतिशय मोलाचा वाटा आहे. ते आपल्या मातोश्रींना बाई म्हणत. बाईंनी त्यांना आयुष्याला भिडण्याची ताकद दिली, समस्त कुटुंबाला मायेची पाखर दिली आणि कणखर बाणाही मुलाबाळात रुजवला. बाईंबद्दल शरदरावजींच्या मनात अपार कृतज्ञता आणि स्नेह आहे. आज सुलोचना दीदींच्या हस्ते शरदरावजींचा अमृत सत्कार होणार आहे. हा आनंद योग आहे. दीदी, तुम्ही या प्रसंगी बोलावं अशी आम्हा सगळ्यांची मनपूर्वक इच्छा आहे. मला याची कल्पना आहे की तुम्ही बोलत नाही, पण तुमच्याकडनं 2 शब्द ऐकायचे. नमस्कार. नमस्कार. शरदराव मला सुलोचना ताई म्हणतात, म्हणून मोठ्या बहिणीच्या माराने मी इथं त्यांना आशीर्वाद द्यायला आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा. देवाजवळ माझी प्रार्थना आहे की त्यांना 100वा त्यांचा वाढदिवसही यापेक्षाही मोठा हो आणि मी म्हणेन की माझं आयुष्यही त्यांना लाभो. उद्यमशीलता आणि देशप्रेम यांची सांगड उत्तम घालणाऱ्या बजाज उद्योग समूहाचे अध्वर्यू अशी श्री राहुल बजाज यांची ओळख आपल्या सगळ्यांना आहेच. शरदरावजींचे अभिन्न स्नेही ही त्यांची विशेष ओळख आहे. हमारा बजाजने आजवर लाखो मैलांचं अंतर कापलं असेल.
परंतु याहून जास्त पल्ला राहुलजी आणि शरदरावजींच्या मैत्रीनं गाठलाय. या चित्तवेधक प्रवासाबद्दल श्री राहुल बजाज यांनी सांगावं अशी मी त्यांना विनंती करतो. वी वुड रिअली लाईक टू हिअर अबाउट युअर फेमस स्टेटमेंट ऑल्सो. देखिए, समय बहुत हो गया है. मैं तो रात भर रह सकता हूँ, मेरे को काम ही नहीं. आजकल बच्चे लोग काम करते हैं, पर आप सबको देर हो जाएगी. शरद राव जी, प्रतिभा ताई कुछ मेरे को हिंट दे रहे थे अभी यहाँ पर से. ठीक है, मैं तो पॉलिटिशियन नहीं हूँ, मर्जी आए जो कह सकता हूँ. मेरे को कोई क्या करेगा इस उम्र में. मैंने शायद बारामती में कुछ कहा था. मैंने कहा था, इंडिया, शरद राव जी इज द बेस्ट प्राइम मिनिस्टर इंडिया अनफॉर्चुनेटली डिड नॉट हैव. आई एम नॉट अ पॉलिटिशियन. मैं फोरकास्ट नहीं कर रहा हूँ. मेरे सामने तो बच्चे हैं, ये 75 है, मैं तो 77 हो गया हूँ. तो मेरे को तो इनको साष्टांग करना चाहिए हिंदुस्तानी हिसाब से, हिंदू हिसाब से. पर मैं ये नहीं कहूँगा कि अब बनना चाहिए. क्यों नहीं बनना चाहिए मैं नहीं कह रहा. 14 MP हैं लोकसभा राज्यसभा में, सो व्हाट. चंद्रशेखर जी भी थे, VP सिंह भी थे, देवेगौड़ा जी भी थे, गुजराल जी भी थे. कितने मेंबर्स थे. भूलिए मत बहनों भाइयों, नेटवर्किंग स्किल. दिल्ली में परसों सोनिया जी ने भी कहा, प्रधानमंत्री ने भी कहा, इनकी नेटवर्किंग स्किल से संभल के रहना चाहिए. 750 MPs को साथ में ले लेंगे. पर छोड़िए वो बात. मैं यही कह के बंद करूंगा कि ही इज 75. हमारे राष्ट्रपति जी, जिनको भी मैं बहुत आदर की नज़र से देखता हूं, उनको भी मैं बड़ा मित्र मानता हूं, वो कल ही 80 इयर्स के हुए हैं. शरद राव जी हमको अगला राष्ट्रपति चाहिए हिंदुस्तान का. थँक यू राहुलजी. मंडळी, शरदरावजी आता लेखक झालेत. त्यांचं आत्मकथन लोक माझे सांगाती परवाच प्रसिद्ध झालं. या नव्या दमाच्या ताज्या उमेदीच्या लेखकाला मराठी साहित्य वर्तुळ सामील करून घेण्यासाठी म्हणून विख्यात साहित्यिक मधु मंगेश कर्णिक इथं खास उपस्थित आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेतले सगळे मतभेद हा नवा लेखक चुटकीसरशी मिटवून टाकेल याबद्दल मधुबाईंनी खात्री बाळगावी. मधुबाई, तुम्ही 2 शब्द बोलावेत अशी तुम्हाला विनंती आहे. साहित्य परिषद हा विषय इथं नको. पण शरदरावांचं साहित्यप्रेम केवळ साहित्यच नाही, सर्व ललित कला, साहित्य, संगीत, नाट्य, नृत्य, चित्र या सर्व कलामध्ये त्यांना खूप रुची आहे. आणि साहित्याबद्दल विशेष आहे हे मी अनुभवले असल्यामुळे मी साहित्याबद्दल काही त्यांच्या आठवणी सांगतो. त्यांच्या अभिरुचीची कक्षा किती, श्रेणी किती उंच आहे हे त्यातून दिसून येईल. आणि राजकारणात पदोपदी प्रवास करताना छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष ठेवून आता राजकारणी मंडळी खूप बोलली. छोट्या छोट्या गोष्टीतून मोठं काम करण्याची त्यांची जी एक वृत्ती माझ्यासारख्या त्यांच्या दूरस्थ मित्राला दिसून आली, ती साहित्याच्या बाबतीत कशी प्रकर्षाने दिसून आली त्याचे 1-2 मी उदाहरणं सांगतो. शरदराव 89-90 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि महाराष्ट्रातल्या साहित्य क्षेत्राबद्दल त्यांना अपार आस्था आणि प्रेम हे आधीपासून मी अनुभवत होतो. पण एक अशी घटना घडली त्या काळामध्ये की शरदरावांनी महाराष्ट्रातल्या ज्या साहित्यिकांना, कलावंतांना
राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, म्हणजे साहित्यिकांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, कलावंतांना ललित कला अकादमीचा पुरस्कार मिळाला. असे जे राष्ट्रीय स्तरावर साहित्यिक किंवा कलावंत गेले त्यांचा महाराष्ट्रातर्फे विशेष सत्कार करावा अशी एक त्यांनी अभिनव योजना मनाशी आणली आणि त्याप्रमाणे त्यांनी 1,00,000 रुपये, आता 90 साली 1,00,000 रुपये म्हणजे आजचे किती झाले तुम्ही कल्पना करा. 1,00,000 रुपये साहित्यिकांना खरोखर आम्ही सगळेच साहित्यिक काही पैसे आमच्या नसायचे. 1,00,000 रुपये मोठी रक्कम होती आणि ती द्यावी अशी एक त्यांनी घोषणा केली आणि त्याप्रमाणे जे जे राष्ट्रीय पातळीवर साहित्यिक गेले त्या सर्वांना तसे पुरस्कार देण्यात आले, पैसे वितरित करण्यात आले. मी आणि शरदराव तत्पूर्वी काही काळापूर्वी काही वर्ष सीमा भागामध्ये गेलो होतो. त्यावेळी शरदराव मुख्यमंत्री नव्हते, काँग्रेसचे कार्यकर्ते होते आणि मंत्रिपद किंवा आमदारपद पण त्यांना मिळायचं होतं. 25-26 वयाचे होते आणि त्यावेळी मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये प्रेस अधिकारी म्हणून काम करत होतो. परिचय त्याचवेळी झाला. त्यावेळी त्या मुख्यमंत्र्यांनी अशी एक कल्पना काढली की हा जो सीमावाद आहे बेळगावचा, त्या सीमावादाची महाराष्ट्राची बाजू किती पक्की आहे, त्या संबंध भागामध्ये मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती किती दृढमूल झालेली आहे हे चित्ररूपाने त्यावेळी इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर होत्या त्यांच्यासमोर जावं आणि दिल्लीच्या श्रेष्ठींना महाराष्ट्राची बाजू कळावी आणि ती दृश्य म्हणजे ऑडिओ व्हिज्युअलच्या स्वरूपात दिसावी अशा स्वरूपात. आणि म्हणून एक डॉक्युमेंटरी आपण तयार करावी अशी कल्पना आली आणि ते काम त्यांनी शरदरावांच्या हाती सुपूर्द केलं. शरदरावांनी मला बरोबर घेतलं लेखक म्हणून आणि मी त्यानिमित्ताने बेळगावचा खूप दीर्घ असा प्रवास केला एकत्र. त्यावेळी शरदरावांचे खूप पैलू माझ्या लक्षात आले. त्यांचा विनोदी स्वभाव, मिस्किल बोलणं, छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष ठेवणं आणि त्या भागात ते त्यावेळी नेते फार मोठे नव्हते तरीसुद्धा सीमा भागामध्ये त्यांनी बांधलेली केलेला लोकसंग्रह म्हणजे भालकी, औराद, शहाजानी खाली थेट गुलबर्ग्यापर्यंत गेलो होतो आणि इकडे संबंध फार भाग मोठा होता त्या भागात. त्यावेळी बेळगावमध्ये आम्ही मुक्काम होता आणि तरुण भारतचे कार्यकर्ते बाबूराव ठाकूर होते, म्हणजे आत्ताचे आहेत त्याचे वडील. शरदरावांचा सर्व थरातल्या लोकांशी परिचय असतो, आबालवृद्धांकडे त्यांचं प्रेम असतं. तर अशा बेळगावमधल्या इंदिरा संत ह्या आमच्या कवयित्री फार मोठ्या, त्यांनाही नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं. परंतु मुंबईच्या सचिवालयातल्या बाबूंनी जी यादी केली पुरस्कारकर्त्यांची त्यामध्ये इंदिराबाईंचं नाव नव्हतं. हे मला खटकलं. म्हटलं एवढी मोठी कवयित्री आपली आहे, राष्ट्रीय सन्मान मिळालेली बाई आहे, कवयित्री आहे आणि यांना हा 1,00,000चा पुरस्कार का मिळू नये. अर्थात ही यादी काही शरदरावांनी केलेली नव्हती. शरदरावांनी धोरण म्हणून एक जाहीर केली योजना आणि राबवण्याचं काम बाबू लोकांचं होतं. ते बाबू लोकांनी इंदिराबाईंचं नाव गाळलं. मी म्हटलं काय, अर्थात मुद्दाम झालं नव्हतं. म्हटलं काय झालं, चौकशी केली तर कर्नाटकामध्ये बेळगाव हा कर्नाटकामध्ये आहे, तो महाराष्ट्रामध्ये नाही आणि GRमध्ये असा उल्लेख होता की फक्त महाराष्ट्रातल्या लेखकांना किंवा कलावंतांना तो पुरस्कार द्यावा. मी शरदरावांना सहज म्हणालो का हो आपण बेळगाव सोडला का, सीमाभाग सोडला का, परवाच आपण जाऊन आलो तिकडून. तर म्हणजे असं का म्हणता. म्हटलं आमच्या इंदिराबाईंना पुरस्कार नाही असं कसं होईल. आणि मी सांगतो हे मी त्यांनी इतकं ताबडतोब त्यांचं अवधान म्हणतो आपण अष्टावधानी तत्काळ त्यांनी काही चक्रजी सरकारातली फिरवली आणि 8 दिवसाच्या आत महाराष्ट्र सरकारचा खास दूत 1,00,000चा चेक घेऊन बेळगावला इंदिराबाईंच्या घरी गेला. हे महाराष्ट्राच्या साहित्यिकांचं हे मी त्यांचं प्रेम आणि छोट्या छोट्या गोष्टी दुरुस्ती करणं लगेच आणि पुढे जाणं हा एक उदाहरण मी आपल्याला सहज म्हणून सांगितलं, आठवलं ते. आणि मला वाटतं की त्यांना अशा अनेक गोष्टी मला माहीत की त्यांना सांगितल्या आवडणार नाहीत परंतु जाहीरपणे काही गोष्टी सांगायच्या नसतात. पण हे एक उदाहरण सांगितलं की साहित्यावरचं प्रेम हे किती त्यांचं अतूट आणि अपार आहे अशा तऱ्हेचं. शरदरावांचं क्रीडाप्रेम सगळ्यांना ठाऊक आहे. क्रिकेटबद्दल त्यांना खास आपुलकी आहे. प्रत्येक बॉल खेळायचा नसतो हे क्रिकेटचं सूत्र शरदरावजींनी आपल्या सार्वजनिक जीवनात कसोशीनं पाळलं. आणि हो, त्यांचे सासरे सदुभाऊ शिंदे हे उत्तम क्रिकेटर होते.
हे सुद्धा शरदरावजींच्या क्रिकेट प्रेमाचं कारण असू शकेल. सुप्रसिद्ध क्रिकेटर श्री चंदू बोर्डे आज इथे उपस्थित आहेत. 50 वर्षांपूर्वी मुंबईतच ब्रेबॉर्न स्टेडियमवर न्यूझीलंड संघाविरुद्ध तिसऱ्या टेस्ट सामन्यात बोर्डे सरांनी झळकवलेलं शतक हा आजही जाणकारांच्या कौतुकाचा विषय आहे. शरदरावजींनी असंच शतक काढावं हे सांगण्यासाठी बोर्डे सर मुद्दाम इथं आलेले आहेत. आणि त्यांच्याशी बोलताना संध्याकाळी ते असं म्हणाले की क्रिकेट विश्वाला कलाटणी देणारं मत त्यांचं शरदरावांबद्दल आहे. त्याबद्दल सांगा. आदरणीय पवार साहेब, मिसेस पवार, मंचावरील सर्व मान्यवर, उपस्थित बंधू भगिनींनो, आयुष्यात मी पुष्कळ गुगली बॉलर्सच्या अगेन्स्ट खेळलो. पण 2007 साली पवार साहेबांनी टाकलेला गुगली तो मी अद्याप काही खेळू शकत नाही. याचं कारण असं आहे की दुपारची वेळ होती, मी अशी लंच घेत होतो आणि साधारण 12:30 पाऊण असा वाजला होता. तर दिल्लीहून मला फोन आला. त्यावेळेस रत्नाकर शेट्टी जे बोर्डाचे सेक्रेटरी आहेत ते म्हणाले की चंदूसाहेब, ते मला चंदूसाहेब म्हणायचे, तुमच्याकडे पासपोर्ट आहे का? मी म्हटलं हो आहे. ठीक आहे साहेब, तुमच्याशी बोलतील, एवढंच बोलले. मी परत गेलो टेबलवर. दुसरा घास घेणार तेवढ्यात फोन आला. तो घास तसाच ठेवला आणि साहेबांचा फोन तिकडनं, तुम्ही इंग्लंडला भारत संघाचे मॅनेजर म्हणून जाणार. ते ऐकल्याबरोबर मी आश्चर्यचकित झालो. तो घास तसाच माझ्या म्हणजे ठेवला असताना, कारण सारखे फोन वाजत राहिले, टी व्हीवर न्यूज येत राहिल्या, बरेचसे पत्रकार बंधू आले तिथे माझी इंटरव्ह्यू घेण्याकरता. तर मला काही समजेल ना की माझं नाव कसं काय घेतलं साहेबांनी. कारण त्याच्या आधी आपला भारताचा संघ वेस्ट इंडिजमध्ये गेला होता आणि दुर्दैवाने आपला परफॉर्मन्स जसा व्हायला पाहिजे होता तसा झाला नाही. ही पार्श्वभूमी होती. एवढंच नव्हे तर खेळाडूमध्ये एक प्रकारचे मतभेद होते. तसंच त्यांचा जो मॅनेजर होता त्याचे आणि सचिनसारख्या खेळाडूचे देखील मतभेद होते आणि ते पेपरमध्ये आपण सर्वांनी वाचलं असेल. त्यामुळे कदाचित साहेबांनी हा निर्णय घेतला असेल की काय असं मला वाटलं. परंतु खरं सांगतो, त्यांनी कुठल्या दृष्टीने तो निर्णय घेतला आणि त्यांची दूरदृष्टी काय आहे त्याचा अनुभव त्यावेळेस आला. कारण आम्ही ज्या वेळेस इंग्लंडला गेलो तेव्हा आम्ही ती सिरीज जिंकलो. बऱ्याच वर्षानंतर आम्ही जिंकलो ती सिरीज. एवढंच नव्हे तर तिथे ट्राय सिरीज होती. साऊथ आफ्रिका, इंग्लंड आणि इंडिया, ती सिरीज आम्ही जिंकली. परत तिथे एक कप असतो, ज्या वेळेस आपला संघ इंग्लंडला जातो त्यावेळेस एक पटौडीचा कप असतो, पटौडीच्या नावाने, तोही आम्हाला मिळाला. आणि एवढंच नव्हे, कळस झाला तो म्हणजे तोच संघ वर्ल्ड कप जिंकलो आम्ही. म्हणजे एकाच वेळेस 4 आम्ही असे कप जिंकले होते. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तेव्हापासून जी क्रिकेटला कलाटणी मिळाली याचं मुख्य कारण म्हणजे टर्निंग पॉईंट क्रिकेटचा जो आहे भारत क्रिकेट संघाचा, तो त्यावेळेस झालेला आहे. आणि याचं सर्व श्रेय मी पवार साहेबांना देतो. कारण त्यांनी माझी निवड केली का याचं कारण ते आहे की त्यामुळे ह्या क्रिकेटर्सचं मतभेद जे होते ते नाहीसे व्हावेत. आणि ते मतभेद नाहीसे झाले. कारण ह्या सर्व खेळाडूंच्या विरुद्ध म्हणजे ते असताना मी त्यांचा सिलेक्टर होतो, त्यांचा कोच होतो आणि त्या खेळाडूंचा देखील माझ्याबद्दल आदर होता. म्हणून
त्या दृष्टिकोनातनं कदाचित साहेबांनी हा निर्णय घेतला असावा असा माझा समज आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आम्ही ज्या वेळेस क्रिकेट खेळायचो तेव्हा आम्हाला 5 दिवसाकरता फार मोठं मानधन मिळायचे, 250 रुपये, म्हणजे दिवसाला 50 रुपये. एक दिवशी मॅच 4 दिवसातच संपली, 50 रुपये कट. कदाचित त्यांना वाटलं असेल की हे खेळाडू देशासाठी इतके खेळतात, देशाचं नाव कमवतात. तेव्हा पवार साहेबांनी सर्व क्रिकेटर जे जुने क्रिकेटर्स होते त्यांच्यासाठी पेन्शन सुरू केली आणि ती पेन्शन त्याच्यामुळे आम्ही जे जुने क्रिकेटर आहोत त्यांचे खरोखर ऋणी आहोत. कारण त्यावेळेस ज्या पद्धतीने आम्हाला खेळायला जावं लागत असायचं त्यावेळेस कधीकधी बरीचशी पंचायत होत असायची. कारण काय की एकच बॅट आणि नो हेल्मेट न ती काहीच नाही, सुविधा काहीच नसायच्या. परंतु हा जो निर्णय घेतला तो निर्णय आमच्या ह्या जुन्या क्रिकेटसाठी फार महत्त्वाचा असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळे सर्व क्रिकेटर आम्ही सर्व त्यांचे आभारी आहोत. एवढंच नाही तर लेडीजना देखील त्यांनी हे मानधन मिळवून दिलेलं आहे आणि त्यांचं रेकग्निशन देखील केलेलं आहे क्रिकेट कंट्रोल बोर्डनी. यांचं सर्व श्रेय पवार साहेबांना जातं आणि खरोखर त्यांच्यामुळे आम्ही सर्व जे जुने खेळाडू आहोत ते अत्यंत ऋणी